आमदार नितेश राणेंविरोधात पोलिसांच्या पत्नी आक्रमक झाल्या। गेल्या काही दिवसात राणेंनी पोलिसांना दम दिल्याच्या ज्या घटना घडल्या त्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांना पोलिसांच्या कुटुंबियांनी लेखी तक्रार दिली। पाहूया एक रिपोर्ट। काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। तू काय हिरो सारखा दिसतोस का? पाळ्याखाली स्टूल घेऊन भाषण करतोस दीडपोट्या। तुला बघायला आम्ही काय रिकामे आहोत का? तू काय हिरो आहेस का? काय करू शकणार नाही आमच्या राज्यात, आमच्यावर काय करू शकणार? राहायच्या जागेवर। मग तुला जर एवढी हिंमत आहे ना पोलीसवाल्याचं, तुला असं वाटतं की पोलीसवाले काय करणार? पोलीस प्रोटेक्शन काढून बाहेर फिरून दाखव। तुला ना खेटराने पूजा केली तुझी, ना पोलीस महिलाच तुझी पोटराने पूजा करतील। भाजप आमदार नितेश राणे वारंवार जाहीर सभांमधून पोलिसांना दमदाटी करतायत। सरकार त्यांचंच आहे, गृहमंत्रीही त्यांचेच आहेत, तरी गृहमंत्री फडणवीसांच्याच नावानं त्यांचेच आमदार पोलिसांना दम देतायत। त्यावरून सरकार मौन असलं तरी पोलिसांच्या पत्नी मात्र आक्रमक झाल्यात। नितेश राणेंनी माफी मागून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी पोलिसांच्या पत्नींनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे। तो साला हलका टिपू सुलतान, त्याला नीचला आपण टिप्या म्हणतो, त्या टिप्याची हे लोक लाल करत बसले। मला फोटो आणले तर थुकीन साल्याच्या तोंडावर। काही कोण करू शकणार नाही मला। काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। त्या मूर्खाला एवढं कळत नाही की पोलीसवाले जे व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो, त्यांना ते रेकॉर्डिंगला ठेवावं लागतं, म्हणून ते करतात। बायकोला कशाला दाखवतील जाऊन? तू काय हिरो लागून गेलास बायको तुझे व्हिडिओ बघायला? तू काय हिरो सारखा दिसतोस का? पाळ्याखाली स्टूल घेऊन भाषण करतोस दीडपोट्या। तुला बघायला आम्ही काय रिकामे आहोत का? तू काय हिरो आहेस का की घरी नेऊन बायकोला दाखवणार की हा बघ एवढा छान बोलतोय वगैरे? परमेश्वराने तुला जन्माला घालताना वाकडे तिकडे थोबडा करून पाठवलाय, त्याला माहिती होतं खाली जाऊन तू काहीतरी वाकडे तिकडे करणार। तुझं थोबडं तरी बघण्यासारखं आहे, तो पोलीसवाल्याच्या बायकोचे तुझे व्हिडिओ बघणार का? कशाला बघतील? हे काय बोलणं झालं? पण तुम्ही जे काय बोलतो, तुम्ही राजकारणी आजपर्यंत एकमेकांवर काय फुलं उधळतायत ते आम्ही बघतोयच। पोलीस खात्याबद्दल तुम्ही जबाबदार पदावर राहता, जबाबदार व्यक्ती आहात, काय आमदार खासदार कोण राहून गेलाय, तुम्ही जबाबदारीने बोला ना। तुम्ही एकमेकाला राजकारणाला बोलता ठीक आहे, तुम्ही पोलीसवाल्यावर शिंतोड होता, पोलीसकरांचं खर्चीकरण करता असं बोलून की आमच्या पुढे पोलीसवाले काय करणार? तुम्ही 4-5 वर्ष असता राजकारणी, पोलीसवाल्याचं 32 वर्ष सर्व्हिस असतं, 35 वर्ष सर्व्हिस असतं। धक्कादायक म्हणजे 1-2 नव्हे तर अनेकदा नितेश राणेंनी पोलिसांना गृहमंत्री फडणवीसांच्या नावानं जाहीर सभांमधून धमकावलंय। यावर फडणवीसांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही। दुसरीकडे विरोधक नितेश राणेंना भाजपचंच बळ आहे का म्हणून टीका करत आहेत। काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। काय करू शकणार नाही आमच्या राज्यात, आमच्यावर काय करू शकणार? राहायच्या जागेवर। सांगा तुम्ही मला। मग तुला जर एवढी हिंमत आहे ना पोलीसवाल्याचं, तुला असं वाटतं की पोलीसवाले काय करणार? पोलीस प्रोटेक्शन काढून बाहेर फिरून दाखव। तुला ना खेटराने पूजा केली तुझी, ना पोलीस पब्लिक तर करतील तुझे दुश्मन 1796 आहेत, पण पोलीस महिलाच तुझी पोटराने पूजा करतील। तसं तुम्ही असं दाखवताय की आमचं राज्य आहे म्हणजे पोलीसही आमचं काही करू शकत नाही, असं नाहीये। पोलीस तुमच्या दबावाखाली आहे का? तुम्ही जाहीर सभेत सांगतात की पोलीस आमचं काही करू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ तुमचा पोलिसांवर दबाव आहे। राज्यात आधीच पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे, त्यात सरकारनं 3 दिवसांपूर्वी पोलिसांना वार्षिक 15 दिवसांच्या पगारी सुट्टीचा नियम रद्द केला। पोलिसांना 7व्या वेतनामुळे पगारात भरीव वाढ झाल्याचं कारण देत हा निर्णय घेतला गेला। यावर पोलीस दलात तीव्र नाराजी उमटल्यानंतर काल पुन्हा तो GR मागे घेण्यात आला। दरम्यान सरकार एकीकडे राज्यात कायदा सुव्यवस्था दुरुस्त असल्याचं सांगतंय, दुसरीकडे त्यांचेच आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतायत आणि दुसरे आमदार पोलिसांनाच सभांमधून दम देत असल्यानं सरकारनं यावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होतीये। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना, आम्ही असेच जाऊ इकडे। आणि पोलिसांनी पण हे लक्षात ठेवावं की गृहमंत्री कोण आहेत। काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। काय करू शकणार नाही। नितेश राणे जो बोलला पोलीस काय करतील, माझा व्हिडिओ काढतील आणि त्यांच्या बायकोला दाखवतील, नितेशला माहित नाही पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता उचलून आणलं होतं। आणि एक दिवस असा येईल की याच्या बायकोच्या देखत पोलीस याच्या टपोरे मारून याला उचलून आणतील, एक दिवस असा येईल। त्यांची ही सत्तेची मस्ती आहे की एक दिवस येईल जो नितेश बोलू राहिला, जसं याच्या बापाला पोलिसांना जेवता उचलून आणलं होतं
तसं याच्या बायकोच्या देखत त्याला सपोर्ट देऊन पोलीस उचलून आणतील एक दिवस. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.